अभिषेकी बुवांचं गाणं आलं आणि मला असं वाटतं पहिल्यांदा मी शांत झालो. मी रूढार्थाने दिग्दर्शक नाही. मी 2 चित्रपट केल्यानंतरही माझं म्हणणं आहे की मी दिग्दर्शक नाही. एआय आलं असतं बालगंधर्वाच्या काळात आणि बालगंधर्वांचे जुने फोटोचा एआय करून तो माझ्या चेहऱ्यावरती टाकला असता तर काय झालं असतं. हा योग आहे. हा काय म्हणूया, इतकं प्लॅनिंग करण्याची माझ्या मेंदूची क्षमता नाही. शंकरजींचं क्रेडिट ते आहे की ते गाण्याला अवघड जरी असलं तरी त्याला इतकं सोपं करून सांगतात, मांडतात. माझ्या समाधानासाठी, माझ्या आनंदासाठी मी इथे आलेलो आहे. त्यामुळे मला काम करताना गिल्ट नकोय कुठलाही. नमस्कार. कॅचअपच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष, नवीन एपिसोड, नवीन पाहुणे. सुबोध भावे आज आपल्यासोबत आहेत. सुबोध, स्वागत आहे कॅचअपमध्ये आणि तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुझ्यासाठी खास आहे कारण 2000 साली तू व्यावसायिक अभिनेता म्हणून सुरुवात केलीस. 25 वर्ष तुझ्या कारकिर्दीला होत आहेत आणि वयाचं सुद्धा अर्धशतक तू पूर्ण करणार आहेस. तर त्याच्याबद्दल बोलूया आपण. आणि अर्थातच संगीत मानापांसारखा एक सिनेमा तू घेऊन येतोयस. पण गेल्या वर्षाबद्दल जर बोलायचं असेल तर कसं होतं 2024? छान होतं. प्रत्येक वर्षच छान असतं. नवीन काहीतरी गोष्टी घेऊन येतं आणि एक अभिनेता म्हणून, माणूस म्हणून तुला पुन्हा खूप समृद्ध करतं. गेल्या वर्षी मानापमान तर संपवलंच मी, पण त्याचबरोबर बाकी छोटे छोटे चित्रपट खूप केले मी. एक मी हिज स्टोरी ऑफ हिस्ट्री नावाचा एक हिंदी सिनेमा केला. एका पंजाबमध्ये घडलेल्या एका खऱ्या घटनेवरती आधारित त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन त्याने तो सिनेमा केलाय. मनप्रीत म्हणून त्याचे दिग्दर्शक आहेत, त्याने तो केला. लखनौला आम्ही पूर्ण शूटिंग केलं. त्याच्यानंतर एक अल्ट्राची फिल्म केली मी. विषय फार इंटरेस्टिंग होता, त्यामुळे ती एक फिल्म केली. तू भेटशी नव्याने ही मालिका, पहिली याचा वापर केलेली मालिका, ती केली. त्यामुळे मानपमानचं पोस्ट चालू होतं तरी थांबलेलं नाही आहे, हे चालूच आहे सगळं. तदैव लग्नम झालं, अलीबाबा आणि 40शीतले चोर आला सिनेमा. पण एक महत्वाची घटना, तुझा पहिला चित्रपट होता सावरकर, सुधीर फडके यांचा. आणि अगदी छोटासा रोल, म्हणजे रोल सुद्धा त्याला म्हणायचं की नाही माहित नाही, पण तिथून सुरुवात झाली. आणि ह्या वर्षी जो रंडी फुडाचा सिनेमा आहे त्याचं डबिंग जे ते पूर्णपणे तू केलंस. हे सगळे योगायोग जे घडतात ते तुला किती किती म्हणजे महत्वाचे वाटतात म्हणा, किंवा काय वाटतं त्याच्याबद्दल? छान वाटतं कारण सर्कल पूर्ण होतं. बरोबर. मी तो चित्रपट करण्याचं 2 कारणं होती. एक तर मी तेव्हा नोकरी करत होतो जेव्हा तो सावरकर मी केला. एक तर तो सावरकरांचा चित्रपट आणि सुधीर फडके त्याचे निर्माते. मला असं वाटलं की त्यानिमित्ताने बाबूजींचं दर्शन होईल. आणि खरोखर मी शूटिंगला गेलो. पुणे विद्यापीठामध्ये आमचा सेट लावला होता. कर्जन वायलीचा वध करतो, मदनलाल धिंग्रा यांचा वध करतात, तर तो प्रसंग होता. आणि तिथे दारावरती थांबलेला एक ब्रिटिश पोलीस होतो मी. गोरागुमटा असल्याचा फायदा केस पण मी रंगवले होते तेव्हा. आणि बाबूजी असे दिसले आणि बस मी गेलो, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. कारण तो काळ त्यांच्या गाण्यांनी भारलेला काळ होता माझ्या आयुष्यातला. एक तर मंजिरी कॅनडाला गेली होती, त्यामुळे सखी मंद झाल्या तारका, प्रिया जो माझे नसे साथ द्याला वगैरे ही गाणी म्हणजे मी रात्रभर ऐकत राहायचो. आणि दुसऱ्या दिवशी पण त्याचं शूटिंग होतं, पण माझी नोकरी, मला सुट्टी नव्हती, त्यामुळे मी एकच दिवस ते केलं आणि मग मी दुसऱ्या दिवशी नाही गेलो. त्यांच्या कंटिन्युटीची वाट लागली असेल, पण मला अजिबातच सुट्टी नाही मिळाली. आणि इतक्या वर्षानंतर पुन्हा रणदीप सावरकरांवरचा सिनेमा केला. त्याचा मराठी भाषेतल्या सावरकरांच्या व्यक्तिरेखेच्या डबिंगसाठी त्यांनी मला विचारलं आणि मला असं वाटलं की यार बघा, आपण याची मागणी केली नव्हती किंवा अशी इच्छा पण मनात नव्हती, पण सावरकरांचा आशीर्वाद की त्यांनी पुन्हा त्या आवाजासाठी निवड झाली. मी डबिंग केलेलं कदाचित पहिला, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तिरेखेसाठी, दुसऱ्या कोणाच्या तरी चित्रपटासाठी मी डब केलेला माझा पहिला प्रयत्न होता. रणदीपनीच आधी येऊन आम्ही तालीम केली, रिहर्सल केली. त्यांनी त्याला काय हवं आहे ते सांगितलं आणि त्यावर हुकूम 2-3 दिवस मग छान वेळ काढून आम्ही ते डब केलं आणि बघताना मजा आली. म्हणजे तो एक सावरकरांचा चित्रपट पाहिल्यानंतरचं जे वातावरण तयार होतं किंवा त्याचा जो इम्पॅक्ट होतो, त्यांच्या त्यागाचा जो इम्पॅक्ट होतो, देशभक्तीचा जो इम्पॅक्ट होतो, तर तो होतो बघताना तो चित्रपट. तर ह्या महत्वाच्या घटना 2024 मधल्या. 2025 कडे यायचं तर सुरुवात तर संगीत मानापमान या सिनेमाने होणारच आहे. 10 जानेवारीला तो सिनेमा रिलीज होतोय.
बरोबर 10 वर्षापूर्वी तुझा पहिला चित्रपट दिग्दर्शक म्हणून कट्यार काळजात घुसली आणि 10 वर्षांनी आता हा. या मधल्या काळात दिग्दर्शक म्हणून तुझ्यात झालेले बदल तुला काय जाणवले? विश्वास वाढला. ओके. अ, ज्याला म्हणूया की पहिल्यांदा कट्यारला मला म्हणजे मला माहितीच नव्हतं की, कारण मी कधी कोणाकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम नाही केलं किंवा नाटक डिरेक्ट केलंय. पण नाटक डिरेक्ट करणं आणि सिनेमा डिरेक्ट करणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तू एकांकिकाही डिरेक्ट केलेल्या होत्यास आधी एकांकिकाही केल्या कॉलेजमध्ये. होत्या, हो. कट्यार नाटक पण केलं होतं. पण त्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. सिनेमा काम करणं वेगळं आणि तो दिग्दर्शन करणं वेगळं. काम केल्यानंतर शूटिंग आणि डबिंग सोडलं तर आपला काही संबंध ऍक्टरचा त्याच्याशी नसतो. फार फार तर प्रमोशन. हम्म. पण मला आठवतंय कट्यारच्या शेवटच्या दिवशी मी विचारलं होतं की आता शूटिंग झालं, आता पुढे आता काय करतात? पण माझी टीम इतकी इतकी त्या सगळ्या लोकांनी मला सांभाळून घेतलं की मला असं कुठेही जाणून दिलं नाही की तू पहिल्यांदा दिग्दर्शन करतोयस आणि आम्ही इतकी वर्ष काम करतोय सगळे आमच्या आमच्या क्षेत्रामध्ये, तर तू आम्हाला शिकू नकोस वगैरे, असं मला कोणीही जाणून दिलं नाही. आणि त्यांनी मला इतकं छान सांभाळून माझ्या डोक्यातल्या कल्पनांना त्यांनी आकार दिला आणि म्हणून तो चित्रपट घडला. त्यामुळे त्याच्या अनुभवाने विश्वास वाढला होता की माहिती होतं की याचं काय होणार आहे किंवा हे आपण घेतल्यानंतर, हे शॉर्ट्स घेतल्यानंतर याचं काय होणार आहे आणि पुढची प्रोसिजर काय आहे वगैरे वगैरे. तर तो एक विश्वास झाला होता. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, पण आपण केलेल्या एका कलाकृती च्या गोष्टी आपल्याला माहिती असण्याची जी गोष्ट असते ती कट्यारमध्ये आणि संगीत मानापांमध्ये तो बदल नक्की झाला आहे. ओके. पण म्हणजे आता संगीताबद्दल आपण बोलायचं तर, कारण दोन्ही असे चित्रपट जे आहेत ते संगीताशी संबंधित हो. आहेत, संगीतमय आहेत आपण म्हणूया. आणि तुला तर सर्वोत्कृष्ट गायक म्हणून रानबुलच्या सिनेमासाठी पुरस्कार सुद्धा मिळालेला चुकून. आहे. पण त्याशिवाय म्हणजे घेई छंद हे तुझं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तू असा उल्लेख केलेला आहेस की शौनक अभिषेकीमुळे शास्त्रीय संगीताची ओळख झाली आणि आत्मपरीक्षण करायला शिकलो. मला ती प्रोसेस एकदा समजून घ्यायची की म्हणजे नेमकं काय झालं आणि त्याचा तुला ह्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये कसा फायदा झाला? अ, माझ्या घरात कोणी गाणं नाही शिकलंय. आई माझी पेटी वाजवायची, कारण आई शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यामुळे मुलींच्या गॅदरिंगला किंवा मुलींकडनं काही बसून घेताना ती थोडीफार पेटी शिकली होती. घरात पेटी होती आमच्या. तर कधीतरी मी त्याच्यावरती बोटं फिरवली असतील, पण त्यांनी अचानक संगीताची आवड निर्माण झाली वगैरे असं काही घडलं नाही. आमच्या घरात बाबा खूप ऐकायचे. माझा चुलत भाऊ तो पण आमच्या वरती राहायचा. तो सवाईला नित्यनियमाने आजतागायत जातोय. हम्म, हम्म. पण मला कधी तेव्हा वाटलं नाही की आपण सवाईला जावं आणि क्लासिकल ऐकावं. घरात सुद्धा बाबांनी क्लासिकल कधी सुरू केलं तर मी तिथं निघून जायचो. मला असं वाटायचं हे सगळं म्हातारपणी करण्याच्या गोष्टी आहेत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत. पण देव तुला शिक्षा देतो. आणि ती चांगली शिक्षा त्यांनी दिली मला. त्यांनी माझ्या आयुष्यात शौनकला पाठवलं. अभिरामच्या आम्ही असो लाडक्या चित्रपटात शौनकने एक प्रार्थना गायली होती. फार सुंदर प्रार्थना होती ती. तर ती चित्रपटाच्या दरम्यान अभिरामने मला ऐकवली आणि मी अशा लूपवरती कितीतरी दिवस तीच प्रार्थना, दिवस रात्र तीच प्रार्थना. माझ्याकडे शौनकची ओळख नव्हती, पण कुठेतरी त्याचा आवाज ना माझ्या हृदयाला जाऊन भिडला. मला असं वाटलं काहीतरी काहीतरी आतमध्ये घडतंय माझ्या याचा आवाज ऐकल्यानंतर. मग पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची माझी ओळख झाली. मी त्यांना म्हटलं की तुमचं गाणं आमच्या चित्रपटात आहे आणि फार सुंदर तुम्ही गायलात आणि मला फार आवडलं ती प्रार्थना. मग फोन नंबर एक्सचेंज झाले, ओळख झाली. त्याच वर्षी आमच्या घरी खंडोबाचं मंदिर आहे पुण्यात आणि आमचा शताब्दी महोत्सव होता. 1906 साली आमच्या आजोबांच्या आजोबांनी त्या मंदिराची स्थापना केली आणि 2006 साली त्याचं शताब्दीचं वर्ष होतं. तर आम्ही असं ठरवलं की वर्षभर काहीतरी दर रविवारी कार्यक्रम करूया. तर मी शौनकना विचारलं की तुम्ही एक रविवार येऊन आमच्याकडे सेवा कराल का गाण्याची? तो हो म्हणला. तो आला, त्याने गाणं गायलं आणि इथनं खऱ्या अर्थाने कट्यार चित्रपटाच्या, कट्यार नाटकाच्या, बालगंधर्व चित्रपटाच्या या सगळ्या दिशेची सुरुवात इथे आहे. कारण मग नंतर आम्ही सातत्याने भेटू लागलो, आम्ही बोलू लागलो. मग माझ्या उलाढाल नावाचं शूटिंग होतं चित्रपटाचं गोव्यामध्ये. तर शौनकचा एक कार्यक्रम होता. मग आम्ही एकाच रूममध्ये, मी त्याला बोलून घेतलं. मग आम्ही एकाच रूममध्ये राहत होतो. मग दिवसभर गाणी, मग तुम्हाला वेगवेगळे क्लासिकल त्यांनी गाणी ऐकायला सुरुवात केली. मग मी एक या सगळ्या माझ्या मित्रांना एकत्र करण्यासाठी एक मैत्र नावाचा कार्यक्रम केला. ज्याच्यात शौनक, शर्वरी, सलील कुलकर्णी, संदीप खरे, बेला शेंडे असे आम्ही कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित माणसं होतो.
त्या कार्यक्रमामुळे मला अजून खूप ऐकायला मिळालं. मग त्याच्यात अजून काही मित्र आपले ऍड झाले. भीमराव पांचाळ ऍड झाले, अवधूत गुप्ते ऍड झाले, स्वानंद किरकिरे ऍड झाले, देवकी पंडित ऍड झाल्या, राहुल देशपांडे ऍड झाला, अभिजित पोहनकर ऍड झाला. एक नॅटली नावाची इटालियन सिंगर आहे जी आता खूप आपल्याकडे प्रसिद्ध आहे गाण्यासाठी, ती त्याच्यात ऍड झाली. वा. त्यामुळे इतक्या सगळ्या संगीतातली माणसं सतत आजूबाजूला होती आणि हळूहळू शौनकमुळे मी गंमत बघ, मी अभिषेकी बुवांचं नाटक, त्यांनी संगीत दिलेलं नाटक लेकुडे उदंड झाली, हे माझं पहिलं व्यावसायिक वा. नाटक हो. ज्याच्यात मी गाणी गायलो होतो. पण बुवा माझे गुरु बनून माझ्या आयुष्यात येतील असं मला कधी वाटलं नव्हतं. पण शौनकमुळे त्याच्या वडिलांचं गाणं ऐकायला लागलो, अभिषेकी बुवांचं. आणि त्या काळात मी प्रचंड काम करत होतो, म्हणजे अजूनही करतोच आहे, पण तेव्हा डेली सोप 3-3, 4-4 चालू होते, नाटकाचं प्रयोग चालू होते, तर चित्रपटाचं सिनेमा. शूटिंग चालू होतं आणि मेंदू थकला होता, म्हणजे काम करून करून करून. तर रात्री जेव्हा मी निघायचो सेटवरनं घरी जायला, तेव्हा मला असं काय म्हणायचं ना, एक खूप विचार, खूप विचार, खूप विचार. त्याला दिशा नव्हती. तोपर्यंत एक 8-9 वर्ष काम केलं होतं. ॲक्टर म्हणूनच काम करायला आलो होतो. पण आपल्याला नेमकं काय दिशेने प्रवास करायचा आहे, की आपल्याला झाडापाठीमागे हिरोईनच्या मागे फिरणारा टिपिकल हिरो म्हणून काम करायचं नाहीये. पण मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे? तो रस्ता सापडत नव्हता. एक आपल्याला अभिनेता म्हणून आपली एक दिशा सापडायला लागते. काय पद्धतीने आपल्याला कामाकडे बघायचं आहे. बरोबर. तेव्हाचं काम हे खूप, आता हा सीन बघ मी कसा तोडतो. म्हणजे त्या झोनमधलं ते काम खूप होतं. किंवा हा माझा सीन आहे वाला, ते काम खूप होतं. किंवा आता ह्या सीन तू नंतर तू बघच काय होतंय वगैरे. असं जरा बाळगोदपणा त्या कामामध्ये होता. म्हणजे वाईट नव्हतं, पण एक एक कोणाला तरी सतत सिद्ध करण्याची, कोणाला काहीतरी दाखवण्याची खुमखुमी त्याच्यात जास्त होती. अभिषेकी बुवांचं गाणं आलं आणि मला असं वाटतं पहिल्यांदा मी शांत झालो. शांत झालो. नकळत एक स्वतःचा शोध घ्यायला लागलो. आपल्याला नेमकं काय करायचंय याचा विचार करायला लागलो. आणि बुवांच्या गाण्याने मला सगळ्यात पहिल्यांदा अ, जो दिखाऊपणा माझ्या कामामध्ये होता, की एक लोकांवरती अ, सतत माझी अपेक्षा होती, की त्यांच्या नजरेतनं मी माझं काम बघत होतो. तर बुवांच्या गाण्यानी सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या माझ्या आजूबाजूला चिकटलेल्या गोष्टींना दूर केलं. आणि बुवांनी सांगितलं, की बुवांच्या गाण्याने सांगितलं, की "तू कशासाठी आलायस? तुला काय करायचंय? तू अभिनय करायला आलायस. मग आनंद कशात आहे? लोकांना तो आवडला ह्याच्यात आनंद आहे? का तुला तुझ्या क्षेत्रात अभिनय करायला मिळतोय हा आनंद आहे?" आणि मला असं वाटतं, की खूप आत्मशोध आपोआप एक सुरू झाला आणि त्याच्यातनं तो मैत्रच्याच कार्यक्रमाच्या दरम्यान राहुल देशपांडे मला अमेरिकेत भेटला. त्यांनी ते आमचं मैत्र बघितलं. त्याला असं वाटलं, की कट्यार काळजात घुसली नाटक त्याला करायचं होतं, तर त्याच्यासाठी मी योग्य आहे दिग्दर्शन करायला. म्हणून त्यांनी मला विचारलं. मग ते नाटक झालं आणि नाटकाचा शुभारंभ करून 4 दिवसांनी बालगंधर्वांची कादंबरी हातात पडली. क्या बात. म्हणजे हा हा योग आहे. हा काय म्हणूया, इतकं प्लॅनिंग करण्याची माझ्या मेंदूची क्षमता नाही. पण हा त्या-त्या टप्प्यावरती ती माणसं आयुष्यात येत जाणं, त्या-त्या टप्प्यावर संगीत येणं, त्या-त्या टप्प्यावर बालगंधर्वांचं चरित्र येणं आणि तुला मी म्हटलं तसं ती दिशा नकळत मिळत जाणं. तर ते अभिषेकी बुवांचे आणि उस्ताद आमिर खान साहेब, मी या दोघांचं प्रचंड ऐकतो. अर्थात भीमसेनजी असतात, कुमारजी असतात. पण ह्या दोघांचे जे रस्ते आहेत ना, ते मला माझ्यातल्या कलाकाराला जास्त भावणारे रस्ते आहेत. क्या बात आहे. एक वेगळ्या प्रकारची म्युझिक थेरपी खूपच झाली हो, तुझ्यासाठी. कमालीची. आणि हे असोसिएशन जे तू सांगितलं शौनक अभिषेकींबरोबरचं, तसंच आता कट्यारनंतर शंकर महादेवन यांच्याबरोबरचं तुझं असोसिएशन आहे. आणि जे आता मानापमानमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय शंकर एसॉन लॉ आहे. प्रश्न हा आहे की कट्यार त्यांनी केलं म्हणून मानापमानमध्ये ते आहेत, का तुला असं वाटलं की नाट्यसंगीत ज्या प्रकारचं मानापमानमध्ये आहे आणि इतकी गाणी म्हणजे 14 गाणी त्याच्यामध्ये आता आहेत आणि मूळ जर आपण बघितलं नाटक तर त्यात अजूनही गाणी आणि 67 सगळीच हां आणि सगळीच गाजलेली आणि दीनानाथ मंगेशकरांपासून ते बालगंधर्व केशवराव भोसले या सगळ्यांनी गायलेली माणिक वर्मांपर्यंत त्यांनी. तर शंकर एहसान लॉय यांच्याबरोबरच हा सिनेमा करायचा असं ठरवलं होतंस का? आणि ते असोसिएशन तुझं कशा प्रकारचं आहे बेसिक? फार सुंदर आहे. म्हणजे तू परमेश्वराला भेटला नसशील तर तू शंकरजींना भेट. अरे क्या बात है. वा. इतकं निर्मळ, इतकं प्रेमळ, इतकं ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असणं, हेच मला असं वाटतं की आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. शंकरजींना मी कट्यारच्या आधी पण भेटलो होतो. बालगंधर्वच्या निमित्ताने भेटलो होतो आणि बालगंधर्वमध्ये त्यांनी एक कव्वाली हो, गायली. गायलेली. तर कट्यारच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा
शंकरजींकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, सर असं 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 डोक्यात आहे आणि हा चित्रपट करायचा आहे, तर तुम्ही त्याचं संगीत करा. मला म्हणले, आप क्यों मुझे इतनी परेशानी में डाल रहे हो, इतने अच्छे गाणे उसमें हैं, आपको क्यों चाहिए. म्हणलं, पण सर ती नाटकातली गाणी आहेत, मला चित्रपट करायचा आहे, तर त्याच्यात काही अजून ॲडिशनल पण गाणी असतील आणि मला असं वाटतं की तुमच्यासारखं न्याय देणारं दुसरं कोणी नाही. एकतर त्यांचा ॲडव्हान्टेज असा आहे की ते क्लासिकल तर आहेतच गायक, त्याची समज तर त्यांची दांडगी आहे आणि चित्रपटाचं संगीत केल्यामुळे क्लास आणि मासचा जो संगम आहे ना त्यांच्यामध्ये, त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा संगीतकार मला किती भारी चाल सुचली आहे आणि ती अजून जास्त अवघड करून लोकांसमोर मांडतो. पण मुळात शास्त्रीय संगीत अवघड नाही आहे. पण मुळात आपण त्याला अवघड समजून दूर लोटलेलं आहे. तर त्याला अजून जर तुम्ही अवघड करून सांगितलं, तर नवीन पिढी त्याच्याशी कशी कनेक्ट होईल? पण शंकरजींचं क्रेडिट ते आहे, की ते त्याला इतकं सोपं करून सांगतात. म्हणूनच देश रागावर आधारित असलेलं मनमंदिर लोकांना आपलंसं वाटतं किंवा किरवाणी रागावरती आधारित असलेलं दिल की तपिश लोकांना आपलं वाटतं. तर ते इतकं सहज सोपं करून ते मांडतात, की आपल्याला असं वाटतं, अच्छा इतकं सोपं आहे. जे सदाशिवला चित्रपटातल्या वाटलं, की अच्छा हे गाणं गायल्यानंतर काजवे येतात. तर हां, तो विश्वास वाटण्यासाठी ते गाणं आधी आपलं वाटलं पाहिजे आणि बरोबर. शंकरजींचं क्रेडिट ते आहे, की ते गाण्याला अवघड जरी असलं तरी त्याला इतकं सोपं करून हं, सांगतात, हं. मांडतात आणि एक मला माहीत नाही, मी त्यांना माझ्या मोठ्या भावासारखा मी त्यांना मानतो आणि तेही त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य मला समजतात. त्यामुळे त्या कट्यारच्या सगळ्या प्रोसेसमध्ये मग त्याने अभिनय सुद्धा केला. हो. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक बंध तयार झाला आमच्यामध्ये प्रेमाचा आणि कट्यार संपल्यानंतर पुढचं म्युझिकल करायचंच आहे, असं आम्ही ठरवलंच होतं. हं. कुठलं ते ठरवलं नव्हतं, जे संगीत मानापण आम्हाला सापडलं. बरं, बरं. ह्या सगळ्या असोसिएशनबद्दल बोलत असताना तू मगाशी फार महत्त्वाचं सांगितलंस, की तुला हं. प्रत्येक टप्प्यावर अशी माणसं भेटत गेली, की ज्यांच्यामुळे तू पण घडत गेलास हो. आणि तुला त्याची मदतच झाली. पण तुझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी मला उलटं सांगितलंय. त्यांचं असं म्हणणं आहे, की सुबोधला पक्कं माहिती असतं, की त्याला काय हवंय आणि त्याची हीच कला आहे, की आपल्यासोबत जी लोकं आहेत त्यांच्याकडून जे त्याच्या मनात आहे ते काढून घ्यायचं. अ, हे हे तू कुठेही शिकला असशील असं असं तुला वाटतं? कारण दिग्दर्शक म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं, की हे जर मी शिकलो असेन, तर माझ्या सगळ्या दिग्दर्शकांकडे मी शिकलोय. म्हणजे मी तुला गंमत सांगतो, मी रूढार्थाने दिग्दर्शक नाही. मी 2 चित्रपट केल्यानंतरही माझं म्हणणं आहे, की मी दिग्दर्शक नाही. बरं. जे दिग्दर्शक आहेत, ते खऱ्या अर्थाने दिग्दर्शक आहेत. हो, हो. मी दिग्दर्शक नाही. बरं. पण माझ्या एक लक्षात आलं, की आपल्या मनात एखादी गोष्ट आली. आता कट्यार मी दिग्दर्शन करण्याचं कारणच वेगळं आहे. मी तो चित्रपट करावा म्हणून मराठीतल्या अनेक दिग्दर्शकांना विचारलं होतं, की असा-असा एक हे नाटक पाहिलंत का तुम्ही? बघितलात का? याच्यावर फार सुंदर चित्रपट होऊ शकतो, असं मी अनेकांना विचारलं. पण कोणी त्याच्यात इंटरेस्ट दाखवला नाही. पण मला असं वाटलं, मला जर ते मनापासून वाटतंय, मला जर त्याच्यावरचा चित्रपट दिसतोय, तर मग मी का नाही करायचा? मला तो दिसलेला आहे आणि तुला काय लागतं, की आजूबाजूला उत्तम टीम लागते. ज्या टीमच्या माध्यमातून तू तो चित्रपट घडवतोस. माझ्या सुदैवाने मला इतकी सुंदर टीम मिळाली, की ज्यांच्याबरोबर मी लागोपाठ हा माझा 3रा चित्रपट आहे. घाणेकर पण तेच होते सगळे बरोबर. आणि मानापनला सुद्धा तीच मंडळी आहेत. आणि दुसरी गोष्ट काही चित्रपट मी असे केले होते जेव्हा अ, मला ना सेटवरती आरडाओरडा, शिवीगाळ अ, असं असलं ना, की एक वातावरणात एक उगाचच मी तुझ्यापेक्षा मोठा का तू माझ्यापेक्षा मोठा, हां. ह्या वातावरणातनं मला फार आवडत नाही काम करायला. कारण नाटकाची शिकवण आपल्यावरती अशी आहे, की ती सामूहिक कला आहे. एका माणसाच्या जीवावर कुठलीच कलाकृती होत नाही. जेव्हा सगळे एकत्र येतात, तेव्हाच ती कलाकृती घडते. आणि माझी सुरुवातच ॲक्टर म्हणून झालेली नाहीये. माझी सुरुवात बॅकस्टेज करण्यापासून झाली आहे. म्हणजे अभिनय येत नाही म्हणून मला जेव्हा नाटकातनं काढलं होतं, तेव्हा 3 वर्ष मी म्युझिक ऑपरेट करत होतो, मी लाईट्स ऑपरेट करत तू होतो. स्टेज झाडण्याचं मी पण काम सेट केलेलं आहे. सगळं केलंय आणि मला त्याच्यात प्रचंड आनंद आहे. बरोबर. म्हणजे आजही मला जर विचारलं लोकांनी, की तुला अभिनय करायला आवडेल का प्रोडक्शन सांभाळायला आवडेल? तर मी सांगेन मला प्रोडक्शन सांभाळायला आवडेल. हं, हं, हं. तर अ, मला आनंद त्या कलेच्या परिघात राहण्यातला आहे. मग त्यातली भूमिका कुठली असो, मग ती दिग्दर्शकाची आहे, का बॅकस्टेजवाल्याची आहे, का प्रोडक्शनवाल्याची आहे, का ॲक्टरची आहे, माझ्यासाठी ती गोष्ट इम्मटेरियल आहे. मला त्या परिघात राहायचं आहे, ज्या परिघात हे सगळ्या गोष्टी घडत आहे. आणि ते कदाचित नाटकाने शिकवलं असल्यामुळे त्या विभागाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाची किंमत मला माहिती आहे. हां. आणि मला असं वाटतं, की सिनेमा का सुबोध भावेचा आहे? हा सुबोध भावेचा सिनेमा नाहीये. हा संगीत मानपांच्या टीमचा सिनेमा आहे. ही टीम नसती तर हा सिनेमा नसता घडू शकला. बरोबर, बरोबर. त्यामुळे एकदा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू प्रत्येकाला दिलीस. एकदा त्यांना सांगितलंस, की ह्याची मालकी माझी नाहीये. याची मालकी तुझी पण आहे. तुझी पण आहे.
एकदा तू मालकी वाटून टाकलीस ना, मग सगळे रिस्पॉन्सिबल होतात आणि मग खरंय, खरंय. प्रत्येकाला ती गोष्ट आपली वाटते. आणि एकदा गोष्ट आपली वाटली की त्याच्यासाठी तुला सांगायला लागत नाही की तू हे कर, तू ते कर. प्रत्येक जण त्याच्या कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन त्याच्यासाठी काम करत असतो आणि कदाचित ही शिकवण नाटकाचीच आहे. बरोबर, बरोबर. ही शिकवण मला असं वाटतं माझ्या घरातनं, आई वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं आलेली आहे, तीच आहे. बरोबर. अगदी डोक्यात आलं म्हणून विचारतो, तुझी सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला जे समकालीन जे अभिनेते होते, म्हणजे आता आपण म्हणूया चिन्मय मांडलेकर आहे किंवा अंकुश चौधरी आहे, प्रसाद ओक आहे, हे असं कसं झालं की तुम्ही सगळेच दिग्दर्शक झालात? म्हणजे प्रत्येकाची कारणं वेगळी असतील. अगदी क्रांती रेडकर सुद्धा असेल. काळाचा महिमा असा वाटतो का तुला, की तो काळच असा होता की संजय सुरकर असतील किंवा स्मिता तळवळकर असतील, अशा प्रकारचे दिग्दर्शक तुमच्या आसपास होते ज्यांच्याकडे तुम्ही काम करत होतात? नाही, मला असं वाटतं की ती कलेची भूक इतकी असते प्रत्येकाच्या मनात की असं होतं खूप वेळा की आपल्याला एखादी गोष्ट जर आपल्या पद्धतीने मांडायची असेल ना, तर फक्त ऍक्टर असून चालत नाही. मग लोक म्हणतात तू इंटरफिअरन्स करतोस, तू असं करतोस, तू तसं करतोस. बेटर आहे की डायरेक्टर हो. करेक्ट. तुला जी गोष्ट तुझ्या पद्धतीने मांडायची त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घे आणि ती दिग्दर्शन कर. म्हणजे मला ती गोष्ट खूप छान वाटते की अंकुशला वाटलं, आणि अंकुश आणि सचिननी पहिला पिक्चर केला, हो. आताही अंकुश करतोय, किंवा क्रांतीला ती गोष्ट वाटली, चिन्मयला वाटली, अजून आमचे प्रसादला प्रसाद वाटली, ओक, हो. प्रवीण तर प्रवीण तेव्हाही दरडे. direct करतच हो, होता. पुरुषोत्तम बसून आहे. त्यामुळे जे त्यांना मनापासून वाटतंय तर ते त्यांच्या इतकं दुसरं कोणी चांगलं उतरू शकत नाही. आता तू म्हणलास असं मी दिग्दर्शक का नाही, तर मी कट्यार केलं कारण ते माझ्या डोक्यातनं आलं होतं. मनापमान केलं कारण ते माझ्या डोक्यातनं आलं होतं. पण उद्या तू जर माझ्याकडे निर्माता म्हणून आलास आणि मला म्हणालास की सर हे तुम्हाला दिग्दर्शन करायचं आहे, तर मी म्हणेन नाही, मी याच्यात ऍक्टर म्हणून काम करेन, कारण ते माझ्या मनातनं नाही आलं. बरोबर, बरोबर. ती माझ्या मनातली नसेल, त्याचा उगम जर माझ्यातनं झाला नसेल तर ते नाही मी डिरेक्ट करू शकत. बरोबर. म्हणून मी म्हटलं की मी रुडारदानी डिरेक्टर नाही. नाही. ओके, ओके. ठीक आहे. अजून एक असोसिएशन बद्दल मला तुला विचारायचं आहे की कट्यार काळजात घुसली आहे, हर हर महादेव आहे, काशीनाथ घाणेकर आहे आणि आता संगीत मानापमान. याच्यामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे सुनील फडतरे यांच्यासारखा निर्माता. हो. म्हणजे एक मॅग्नम ओपस तुम्ही तयार करताय, हो. तर त्यावेळेला नुसते पैसे ओतून चालत नाही, तर नाही. काय नेमकं आणखीन लागतं जे तुला सुनील फडतरेमध्ये जाणवलं? सरांबरोबर माझा हा 20वा किंवा 19-20वा पिक्चर असेल. बापरे. बर. म्हणजे ऍक्टर म्हणून जवळजवळ इतके चित्रपट, आणि डिरेक्टर निर्माता म्हणून पुष्पक विमानमध्ये पण ते माझ्या बरोबर हो, होते. हो. त्यामुळे इतके 20 एक चित्रपट आम्ही एकत्र केले. क्या बात आहे. त्यांनी 25 केले असतील का 23 केले असतील, त्याच्यातल्या 20 मध्ये मीच आहे. हा, हा. तर एक मला सरांची गोष्ट आवडते, ती म्हणजे ते प्रचंड पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट, ते प्युअर बिझनेसमॅन आहेत. म्हणजे त्यांचा एकही चित्रपट लॉसमध्ये नसेल. 5 लाख प्रॉफिट असेल, पण प्रॉफिट. कारण त्यांना तो चित्रपट विकायचा कसा हे माहिती आहे. दुसरी गोष्ट, कट्यार सारखा चित्रपट करताना जेव्हा माझ्या बरोबर कोणी नव्हतं, तेव्हा ते होते जे माझ्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले. काशीनाथ सारखा चित्रपट करताना किंवा हर हर महादेव सारखा चित्रपट करताना किंवा मानापमान करताना ते एक होते जे खंबीरपणे उभे राहिले. आणि मग एकदा त्यांना चित्रपट आवडला, त्याच्यावर त्यांचं मन बसलं की ते आउट ऑफ द वे जाऊन त्याच्यासाठी वाटेल ते करतात. मग ते आपल्या खिशातला किती पैसा जाईल या गोष्टींचा विचार करत नाहीत. ते त्या सगळ्या टीमला एकत्र ठेवण्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन खूप करतात. ते त्याचं प्रमोशन व्हावं, तो चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून देखील अट्टहासाने अनेक गोष्टी करतात. बरोबर. चित्रपटावरती नितांत प्रेम करणारा निर्माता येतो, आणि जेव्हा चित्रपटावरती प्रेम करणारी माणसं एकत्र येतात ना, तेव्हा मग ते असं काहीतरी एखादी कलाकृती बनते. पण सुनील फडतरेंसारखा एक खंबीर निर्माता आमच्या बरोबर आहे, होता, राहील, म्हणून या प्रकारचं काहीतरी चित्रपट करण्याचं धाडस आम्ही करतोय. आणि ते कधी फारसे पुढे पण येत नाहीत. नाही, त्यांना ते तू बघितलंस ना, ते प्रोडक्शनवाले काय काम करतात, इतकी धावपळ करत असतात ते. म्हणजे कट्यारच्या शूटिंगला मला आठवत आहे, पहिला दिवस होता शंकरजींचा, सासवडला शूटिंग होतं आणि 7ची शिफ्ट होती. तर शंकरजी असे नाही आहेत की मी उशिरा येईन सेटवर, पण शंकरजी आपल्या सेटवर येणार आहेत म्हणून हे पहाटे 3:30 वाजता वाशीला त्यांच्या घराच्या खाली जाऊन उभे राहिले. अरे बापरे. आणि 4 वाजता वाशीला त्यांना घेऊन पहाटे निघाले. ते बरोबर 6:45ला सासवडला येऊन गाडी त्यांनी पार्क केली. सर, तुमचा ऍक्टर. क्या बात आहे, क्या बात आहे. तर ही काहीतरी एक वेडसरपणा करण्याची जी त्यांच्यातली कला आहे, मला असं वाटतं अशीच सगळी वेडी माणसं आहेत आमच्या टीम मध्ये घडते. एक तुला अजून एक गोष्ट करायला मिळाली मानापमान मध्ये, अगदी मनापासून, ती म्हणजे ऍक्शन.
हो. आणि एक तुझा फोटो बघितला मी ज्याच्यामध्ये तू क्रेनवर लटकलायस आणि हो. कॅमेरामन आहे. सुधीर पलसाने पण क्रेनवरती आहेत. हो. आणि पण ही ऍक्शन करतानाचा तुझा आनंद आणि एक्साइटमेंट कशी होती? नाही, मला असं वाटलं मला अजून खूप शिकायला वय आहे. कारण ॲक्शन करणं ही फार मजेशीर गोष्ट आहे. जवळजवळ 5 ॲक्शन सिक्वेन्स आहेत सिनेमामध्ये आणि पी.के. मास्टरनी ते संपूर्ण डिझाइन केलेत. पण माझ्या लक्षात आलं की मला खूप शिकायला पाहिजे. म्हणजे तो माझा फोर्टे नाही अजून. केलेत मी. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे केलेत. पण मला शिकलं पाहिजे अजून. फार मजा आहे आणि ॲक्शन करताना ती ग्रेस तुमच्यामध्ये असायला लागते. म्हणजे ॲक्शन असेल, डान्स असेल, तर ह्या गोष्टींनी जी तुमच्या शरीरामध्ये ग्रेस येते ना, ती ग्रेस मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून मी तिथे थोडा कमी आहे. ते मला शिकणं गरजेचं आहे. वयाची 50 वर्ष पूर्ण होत असताना तू हे म्हणतोयस. हो. म्हणजे पार्टी अभी तो शुरू हुई असं नाही, असं आता तर म्हणतात सुरू असं. झालंय आयुष्य. अरे किती सिनेमे झाले आतापर्यंत तुझे? 100 होतील. 100 होतील ना? म्हणजे वयाची काय 25, half 50, century? 100. हा, हे सगळं 2025 हे हा सगळं 2025. सगळं आहे. पण तू निर्माता म्हणून सुद्धा आता हळूहळू काम करतोयस आणि म्हणजे जिओ बरोबरच कालसूत्र नावाची हो, एक वेब सिरीज. वेब सिरीज जी आहे त्याच्याबद्दल पण उत्सुकता आहे. तू पोलीस इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये आहेस आणि तो सरळकर अण्णाव असं तरी तो सरळ नाहीये हे मला माहिती आहे. तर हे हे कसं काय आलं म्हणजे की आपण आता वेब सिरीज किंवा ते प्रोड्यूस करणं एक नवीन क्षेत्र आहे त्या त्या अर्थाने आपण म्हटलं तर तिथली आव्हानं काय आहेत म्हणजे? नाही, खूप आहेत. एकतर निर्माता होण्यासाठी इथे नाही, पण मी म्हटलं तसं की तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी जे काम केलंय, त्याचा पगडा तुझ्यावरती असतो. बरोबर. मी कधी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो नाही. पण त्या आवारात जेव्हा मी जातो कधीतरी, ते गेट उघडून आतमध्ये गेलो ना, की मला असं वाटतं मी एखाद्या मंदिरात आलोय. आणि ती ऊर्जा त्या जागेमध्ये तुला जाणवते. याचं कारण प्रभातच्या सगळ्या लोकांनी केलेलं काम. तर ती ऊर्जा जाणवते आणि मला असं वाटलं, की भले मी एफ-टी-आयचा विद्यार्थी नसेन, पण मी सिनेमाचा तर विद्यार्थी आहे आणि सिनेमा जिथे शिकवला जातो, जिथे सिनेमा घडलाय, त्या जागेत माझं काहीतरी असोसिएशन असलं पाहिजे. म्हणून मी कट्यारचा पहिला क्लॅप मी एफ-टी-आयमध्ये केला. डॉक्टर लागूंच्या हस्ते तिथे मी क्लॅप केला. कट्यारचा पहिला शॉट मी तिकडे केला. कालसूत्राचा पहिला शॉट मी एफ-टी-आयमध्ये केला. संगीत मानपांचा पहिला शॉट मी एफ-टी-आयमध्ये केला. वा. त्यामुळे मला त्या जागेचे आशीर्वाद हवेत. मला त्या जागेची ऊर्जा हवी माझ्याबरोबर, जी मला सिनेमाचा विद्यार्थी म्हणून कायम ठेवेल, जी मला घडवेल, शिकवेल. त्यामुळे भले मी त्या एकलव्यासारखा आहे मी. मी तिथे कधी गेलो नाही, पण मी बाहेरनं खूप शिकतोय. त्या त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर. त्यामुळे त्या वास्तूची एक ऊर्जा माझ्याबरोबर कायम असते आणि हे असं क्षेत्र आहे, की असं आपण म्हणू शकत नाही, की हे मला आलंय. जेव्हा आलंय असं वाटतं, तेव्हा असं लक्षात येतं, की अरे नाही. म्हणजे आपण तिथेच आहोत जिथनं सुरुवात केली. अजून तर खूप पल्ला गाठायचा आहे पुढे जाऊन. बरोबर. त्यामुळे मजा आहे इथे. मजा आहे, मजा आहे. तू आता प्रभातचा उल्लेख केलास तर मला अजून एक वर्तुळ दिसलं परत. 1936 साली संत तुकाराम आला होता. हो. प्रभातचाच चित्रपट आणि तू सुद्धा आता संत तुकाराम करतोयस, जो हिंदीमध्ये येतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे मुकेश खन्ना त्याच्यात सूत्रधार आहेत. अरुण गोविल त्याच्यामध्ये विठ्ठल आहेत हो. आणि ज्यांनी महाभारतात संजयचा रोल केला होता ते ललित तिवारी. गुरुजींचं त्यात role गुरुजींचा आहे. रोल आहे. म्हणजे रामायण आणि महाभारत एकत्र आहे ते तर आहेच, पण हा परत एक हे पण सर्कल जे पूर्ण झालं. म्हणजे पुन्हा एक बायोपिक. तुझ्या बायोपिकवरनं बरेच लोक काय काय म्हणत असतात, पण तरी संत तुकाराम सारखा चित्रपट तो हिंदीत येतोय. त्याच्याबद्दल आणखीन काय सांगू शकशील? तुकाराम महाराजांचं आणि माझं काय नातं आहे मला माहिती नाही. किंवा मी त्यांचा कधीतरी पूर्वजन्मात प्रचंड मोठा भक्त असलो पाहिजे. त्यामुळे ते सातत्याने माझ्याकडे येतात. माझ्या करिअरची सुरुवात कदाचित संत तुकारामने झाली असती. विजय तेंडुलकरांनी तुकारामांवरती सिनेमा लिहिला होता आणि त्यातलं माझं तुकाराम महाराजांचं कास्टिंग तेंडुलकरांनी केलं होतं, की मी हा चित्रपट लिहिलाय आणि माझ्या चित्रपटातले तुकाराम हे असणार आहेत. त्यामुळे तेव्हा माझी लुकटेच झाली होती. विक्रम गायकवाडनी मेकअप केला होता. कपडे घालून माझं फोटोशूट झालं होतं. प्रसाद पण होता त्याच्यात आणि अमृता पण होती त्याच्यात. अच्छा. पण ते पुढे कधी सरकलं नाही. ते झालं नाही. त्या मधल्या काळात तुकाराम वेगवेगळ्या माध्यमातनं माझ्याकडे आले. नाटकाच्या माध्यमातनं आले. विनय आपटेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक मालिका केली होती हिंदी दूरदर्शनसाठी. त्याच्यात मी तुकाराम केलाय. अच्छा. वा. तर ते पण मी असं केलं की विनय काका
मी करतो तुकाराम महाराज, कारण ते माझ्याकडे इतके वेळ येतात की आता मी जर नाही केलं ना तर मलाच त्रास होईल त्याचा, बरोबर. त्यामुळे ते केले. हम्म. हे सगळं होऊन पुन्हा तो संत तुकाराम महाराजांवरता हिंदी चित्रपट आला आणि त्याच्यात त्यांना असं वाटलं की मी ते करू शकेन. हम्म. मग मध्ये आम्ही बालगंधर्व नंतर परत तुकाराम करायला घेतला, म्हणजे नितीन देसाई, मी आणि संजय सुरकर. पण तेव्हा कळलं की जितू हो, करतोय. चंद्रकांत कुलकर्णी मग आम्ही थांबलो, कारण एकाच वेळेस दोन तुकाराम महाराजांवरच्या चित्रपट, इतकी मराठी आधीच- ताकद नाहीये. हा, त्यामुळे आम्ही थांबलो. बर. पण ते आले माझ्याकडे. तर कदाचित माझं त्यांच्याबरोबरचं नातं काहीतरी विलक्षण असेल, कदाचित पूर्वजन्मीचं काहीतरी. म्हणलं तसं मी त्यांचा प्रचंड मोठा भक्त असेल तेव्हा, म्हणून ते माझ्याकडनं करून घेतात त्यांचं काम. बरोबर बरोबर. मगाशी सुनील पडतरेंबद्दल बोलताना तू म्हणालास की त्यांना सिनेमा कसा विकायचा हे माहिती आहे. हो. आता मानापमानचं प्रमोशन करत असताना आणि तू सुद्धा एकेकाळी मार्केटिंग मॅनेजर होतास, तर त्यामुळे आता मार्केटिंगमध्ये काय काय नवीन घडतंय, काय व्हायला पाहिजे, याच्याबद्दल तुझे नेमके काय विचार सुरू असतात? कारण बऱ्याच गोष्टी निगेटिव्हच आपल्याकडे बोलल्या जातात मराठी सिनेमाच्या रिलीजबद्दल किंवा त्यानंतर होणाऱ्या गोष्टींबद्दल. मी परत सांगतो की ही गोष्ट कलेक्टिव्ह करण्याची गोष्ट आहे. बरोबर. मार्केटिंग, जिथे रस्ता संपतो तिथे आपण तक्रार करण्यापेक्षा नवीन रस्ता निर्माण केला पाहिजे, असं मला काय बरोबर वाटतं. बरोबर. आज मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही म्हणून आपण खूप बोंबाबोंब करतो, पण आपण मराठी चित्रपटाचे घटक म्हणून काय प्रयत्न केले? सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी मिळून. मराठी चित्रपट ही काही सुबोध भावे यांची खाजगी मालमत्ता नाहीये, ना की माझ्या आजूबाजूला काम करणाऱ्या अनेक लोकांची खाजगी मालमत्ता नाहीये. ही आपल्या सगळ्यांची मिळून असलेली एक संस्था आहे, ज्या संस्थेचे जसे तुम्ही घटक आहात तसा मी एक घटक आहे. तर ह्या सगळ्या घटकांनी येऊन, जर आपल्याला पाहिजे तशी थिएटर्स नाही मिळत आहेत, जर आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळत आहे, मग किती दिवस आपण रडत बसणार, का त्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्यक्ष ग्राउंडवरती उतरून काही काम करणार? बरोबर. तर माझा स्वभाव मला सांगतो मार्केटिंगचा, की आपल्याला ग्राउंडवरती उतरून काम केलं पाहिजे. माझ्यातला एक पुणेरी अभिमानी बंडखोर नागरिक सांगतो की तेल लावत गेले मल्टिप्लेक्स, आम्हाला नाहीच करायचं रिलीज तुमच्याकडे. मग काय करायचं? म्हणजे नळाला पाणी येत नाहीये, तर नळाला पाणी यायची वाट बघत बसायची आहे का पाण्याचा शोध घ्यायचा आहे? तर पाण्याचा शोध घ्यायचा आहे, कारण तहान लागली आपल्याला. मग आपण पुण्या मुंबई पुरते किती दिवस मर्यादित राहणार आहोत? पुण्या मुंबईच्या पलीकडे नंदुरबार, धुळे, लातूर, जळगाव, बीड, अंमळनेर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, सोलापूर, हिंगोली, इतके प्रदेश महाराष्ट्रात आहेत. त्या ठिकाणी मराठी प्रेक्षक आहेत. आपण त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहोत? महाराष्ट्राच्या बाहेर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आहेतच. मी फक्त महाराष्ट्रापुरतं आता म्हणतो. बरोबर. तर त्यांच्यापर्यंत आपण कधी पोहोचणार आहोत? आणि जर थिएटरमध्ये आपला सिनेमा लागत नसेल, मग त्याची पर्यायी व्यवस्था आपण काही निर्माण करणार आहोत का नाही करणार आहोत? आणि ही फक्त सुबोध भावेंनी करायची गोष्ट नाहीये. हे जेव्हा एकत्र येऊन त्याच्यावरती मंथन होईल आणि मग त्याच्यासाठी, जसं आम्ही आता #तदेव लग्नमचा पहिला शो आता नाट्यगृहात आम्ही केला, तर आता ही मराठी नाट्यगृह ही पुण्या मुंबईत कदाचित खूप प्रयोग होत असतात, पण बाहेरच्या आज महाराष्ट्रात असा एकही तालुका नाहीये किंवा शहर नाहीये जिथे नाट्यगृह नाहीयेत. आणि तिथे प्रयोग होत नसल्यामुळे ती नुसती पडून असतात. बरोबर. मग तिथे जर का मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तर त्यानिमित्ताने लोक तिथे यायला लागतील, त्याचा मेंटेनन्स होईल, त्याचा खर्च निघेल, कारण नाट्यगृह सांभाळणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही, तो पांढरा हत्ती आहे. तर त्याचा खर्च निघेल, त्याला पाय लागेल ना, ज्याच्यासाठी ते केले ते तर व्हायला पाहिजे तिथे. आणि जेव्हा नाटकांचे प्रयोग असतील तेव्हा सिनेमा नाही होणार. नाटकाच्या प्रयोगाच्या पोटावर पाय देऊन काही सिनेमा प्रदर्शित नाही करायचा आहे. पहिला प्रेफरन्स अर्थात स्टेज शो जे आहेत, नाटक असेल, नृत्य असेल, गायन असेल, ते सोडूनचा जो वेळ आहे ना, तेव्हा आम्ही दाखवू शकतो की चित्रपट. ते सोडून परवा दिवशी मी एका कार्यक्रमात, एका हॉल मध्ये आमचा मुलाखतीचा कार्यक्रम होता, तर हे सगळं माझं ऐकल्यानंतर ते म्हटलं की मराठी चित्रपट आमच्या हॉलमध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता. जसं पूर्वीच्या काळी मला आठवत आहे, थिएटर अकॅडमीच्या लोकांनी थिएटरमध्ये लोकांनी येण्याचा अट्टहास सोडून त्यांनी टेरेस परफॉर्मन्सेस सुरू केले, की सोसायट्यांमध्ये जाऊन टेरेसवरती किती नाटकं, काही आता व्यावसायिक रंगभूमी सारखी नसेल पण तसे सुरू केले. तर तसे आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे की महाराष्ट्रात अशा कुठल्या कुठल्या जागा आहेत, पुण्या मुंबईत कुठल्या कुठल्या जागा आहेत, की नाही मल्टिप्लेक्सला एक समांतर यंत्रणा जोपर्यंत आपण उभी करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. किती दिवस आपण रडणार की आपल्याला थिएटर मिळत नाही म्हणून? बरोबर. आपली एक मोठी यंत्रणा त्याच्यासाठी उभी केली पाहिजे आणि ती एकटा सुबोध भावे नाही करू शकत. बरोबर
म्हणजे जसं तर ह्या गोष्टीला नाव नाहीच पुण्यामध्ये द बॉक्स मध्ये करतायत. आणि खूप चांगले सुरू होते. आणि आता तो किशोरचा पण कर्मवीर भाऊराव पाटलांचा पण हो. चित्रपट आता येतोय. बरं त्यामुळे उत्तम आहे. हे चांगलं आहे, म्हणजे एक वेगळा ट्रेंड आणि वेगळं आणि तो वळण असलाच आहे. पाहिजे. असलाच पाहिजे. असलाच पाहिजे, तरच आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतो. बरोबर. पण सिनेमा बनवत असताना म्हणजे आता मानप्पांचा जर आपण विचार केला तर त्याच्यापूर्वी तू दिग्दर्शक म्हणून सिनेमा तर चालवायचाच आहे, म्हणजे सिनेमा हिट झालाच पाहिजे याच उद्देशाने सगळेजण सिनेमा करतात. पण मग त्याचं कास्टिंग असेल की जसं आता तू शंकर एहसान लॉय बद्दल सांगितलंस की ही जी निवड आहे ही सुद्धा तुझ्या दृष्टीने किती महत्वाची असते आणि त्याच्यावर किती विचार प्रत्येक वेळेला केला जातो, जसं मानप्पांचं उदाहरण आपण घेतलं तर. खूप महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण अमोल, मला असं वाटतं की मी सिनेमा विकतोय तेव्हा तो बघायला लोक काय येतील, हा पहिल्यांदा प्रश्न मी दिग्दर्शक म्हणून, मेकर म्हणून मला स्वतःला विचारला पाहिजे. बरोबर. कट्यारमध्ये मी काय वेगळं देतोय? नाटक तर लोकांनी पाहिलंय ना, अनेकांनी पाहिलंय, कारण आत्ताचं नाटक आहे, 50 वर्षापूर्वीचं नाटक आहे. मग माझ्या चित्रपटात मी काय वेगळं देतोय? त्याच्यावर तर चित्रपट एवढंच देतोय का अजून मी त्याच्याबरोबर काही देतोय? मग मी माझा USP काय असेल? तर माझं कास्टिंग. मग कास्टिंगमध्ये मी सचिनजींना कास्ट केलं, कारण सचिनजींना आजपर्यंत अशा प्रकारच्या खलनायकी भूमिकेमध्ये कोणीच पाहिलं नव्हतं आणि सचिनजीने अफलातून काम केलंय. शंकरजींना कास्ट केलं, ते काही गिमिकी म्हणून नाही केलं, पण जी व्यक्तिरेखेची गरज होती पंडितजींची, इतका निर्मळपणा आणि मला असं वाटतं की सादगीचा अभिनय नाही करतायत, ती असायला लागते. बरोबर. तर ती सादगी शंकरजींमध्ये आहेच आहे, ती प्युरिटी त्यांच्यामध्ये आहे. त्यांचे डोळे बघितले की असं वाटतं की तर तेच पंडितजी असू शकतात ना, दुसरं कोण असू शकतं? बरोबर. त्यामुळे पंडितजी शंकरजी झाले. तसंच मानापमानमध्ये की सुमितला आजपर्यंत अशा प्रकारच्या कॉस्ट्युम प्लेमध्ये किंवा खलनायकी छटेमध्ये कधी पाहिलं नाहीये. उपेंद्रला कधी कॉस्ट्युम प्लेमध्ये पाहिलं नाहीये. निवेदिता सराफ यांनी इतके सिनेमे केलेत, पण त्यांना अशा कॉस्ट्युम गेटअपमध्ये कधी आजपर्यंत आपण सिनेमामध्ये पाहिलं नाहीये. तर ही सगळी ऍक्टर मंडळी जी मुळात उत्तम आहेत, तर त्यांना वेगळ्या भूमिकेमध्ये बघणं, जसं तुम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न केलात तर वेगळे सिनेमे बनतील, वेगळे सिनेमे बनलेत तर प्रत्येक अभिनेत्याला काहीतरी वेगळी भूमिका करायला मिळेल आणि प्रत्येक अभिनेता भुकेला असतोच की. आता अमृता खानविलकर, आजपर्यंत आपण तिला खूप एखादी डान्स करणारी हिरोईन म्हणून ओळखत होतो, पण कट्यारमध्ये तिने काय अप्रतिम काम केलंय झरीना म्हणून. बरोबर. वैदेही याच्यात एक तर ती दिसते सुंदर, पण तिने काम भामिनी म्हणून इतकं विलक्षण केलंय. तर मला असं वाटतं कास्टिंग हा देखील तुझा USP असला पाहिजे. सिनेमाची कथा आहे, पण ती नंतर जेव्हा लोक थिएटरमध्ये येतील तेव्हा ती आणण्यासाठी म्हणून त्यांना काहीतरी USP असला पाहिजे की अरे अरे वेगळं दिसतंय. आणि मला धंद्याचा सिनेमा करायचा आहे, मला व्यवसाय करणारा सिनेमा करायचा आहे. मग लोक आल्यानंतर मग त्या सिनेमातलं जे मला मांडायचं ते ते त्यांच्या घरी घेऊन जातील किंवा तो नंतरचा मुद्दा, पण पहिला मला अत्यंत व्यवसाय करणारा सिनेमा करायचा आहे. हे म्हणून सोनू निगमचं पण गाणं त्याच्यात आहे. 18 गायक आहेत. 18 गायक आहेत. संगीताच्या बाबतीत तुझं कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यात होतं? कारण दिग्दर्शक असल्यावर ते तर महत्वाचं आहेच, पण कुठलं गाणं घ्यायचं? कारण इतकी गाणी असल्यानंतर आणि मग ते कशा नवीन पद्धतीने सादर करायचं ह्याच्याबद्दलच्या तुमच्या चर्चा कशा प्रकारे व्हायच्या? म्हणजे मी आधी गाणी कधीच ठरवत नाही. ओके. स्क्रिप्ट करताना गाणी कधीच ठरवत नाही. बरं. पहिलं स्क्रिप्ट. पण ह्याच्यात ऑलरेडी गाणी आहेत, तर मग त्यावेळेला नाही, नाटकातली गाणी घ्यायची हा अट्टास नव्हता. ओके. मला जर ते बसलं नसतं तर मी नाटकातलं एकही गाणं घेतलं नसतं. ओके. कारण गाण्यांसाठी चित्रपट नाही करत आहे मी, चित्रपटासाठी गाणी आहेत. त्यामुळे पहिली संहिता. ओके. ती संहिता करताना हे माझ्या डोक्यात फिक्स होतं की आपल्याला म्युझिकल करायचंय. कारण माझ्या डोक्यावरती फिडलर ऑन द रूफ, साऊंड ऑफ म्युझिक, ला मिझरेबल या सगळ्या म्युझिकलचा पगडा आहे. आणि मला असं वाटतं की असं म्युझिकल आपल्याकडे पण केलं पाहिजे की पात्र बोलता बोलता गायला लागतात आणि पुन्हा तिकडे येतात. म्युझिकल करायचं तर माझ्या सिनेमातली गाणी ही ठिगळं लावल्यासारखी आली नाही पाहिजेत. ती माझा प्रसंग पुढे नेणारी असली पाहिजेत. त्यामध्ये माझ्या व्यक्तिरेखांचा प्रवास घडला पाहिजे, तर त्या गाण्यांना अर्थ आहे. अदरवाईज नुसती तर गाणी आहेत, मग लोक पॉपकॉर्न खायला बाहेर जातात. नाही, माझं गाणं हा सीनच आहे जो गाण्यात कन्वर्ट आहे. बरोबर. त्यामुळे आधी ते सीन, आधी स्क्रिप्ट पूर्ण केलं. मग स्क्रिप्ट पूर्ण करताना ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये संगीतिका येऊ शकते त्याला आम्ही मार्क केलं. ते सीन लिहिले आम्ही, पण त्याला मार्क करून ठेवलं की हे म्युझिकल, म्हणजे हा सीन म्युझिकल होऊ शकतो, हा सीन म्युझिकल होऊ शकतो, हा सीन म्युझिकल होऊ शकतो. मग ते झाल्यानंतर शंकरजींबरोबर त्याचं वाचन झालं. मग त्यांना सांगितलं की सर हे आहे, आता माझ्याकडे पहिला सीन आहे, जे गाणं कदाचित लोकांना सिनेमा बघितल्यानंतर त्याची आवड जास्त निर्माण होईल. जय हो संग्रामपूर नावाचं माझं गाणं आहे.
जे 7.5-8 मिनिटाचं गाणं आहे. तर ते सीन होते माझे भामिनीच्या इंट्रोडक्शनचे, धैर्यधरच्या इंट्रोडक्शनचे आणि चंद्रविलासच्या इंट्रोडक्शनचे. अच्छा. पण त्याच्यावर मी मार्क करून ठेवलं होतं की हे मला म्युझिकल करायचं आहे. आता ते झाल्यानंतर शंकरजींना ऐकवलं की सर हे आपल्याला गाण्यात कन्वर्ट करायचं आहे. अच्छा. मग मी त्यांना व्हिज्युअल सांगितली की धैर्यधर काय करतोय, त्याचं काय आहे, भामिनी काय करतेय, चंद्रविलास काय करतोय. मग व्हिज्युअल प्रमाणे त्यांनी एक बेसिक चाल तयार केली. मग त्या बेसिक चालीवरती समीर सामंतनी शब्द लिहिले. मग त्याला हळूहळू आकार यायला लागला. मग ते शब्द आल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती माझ्या शॉर्टचं रिडिझाईन केलं. नाही मग हे नाही बरं दिसणार, मग हे आपण काढूया, हे घालूया. मग ते असं त्याचा एक गाणं, आता तू जर गाणं ऐकशील तर तुला असं वाटेल की सीन आधी लिहिलाय का गाणं आधी केलंय. ओके. तर ते इतकं बोलगाणं आहे ते, म्हणजे माणसं डायलॉग बोलता बोलता अचानक गायला लागतात. तर आता खलनायक आहे सुमित, पण सुमितला 2 गाणी आहेत. एक नीट पहा जे त्याचं आता व्हिडिओ रिलीज झालाय आणि दुसरं सांगू कसा. तर नीट पहा त्यांनी भामिनीला एक महाल गिफ्ट केलाय आणि ते तो तिला दाखवतोय आणि ते गाणं आहे. नाटकात सुद्धा असंच गाणं असतं. आणि सांगू कसा मी तुला तो धैर्यधर आणि भामिनीमध्ये काड्या लावण्याचं काम करतोय. तर तो सीन आहे. तुला सांगतो धैर्यधर तुझ्याविषयी असं बोलला, तुला सांगतो धैर्यधर, झालं ना गाणं. तर त्यालाच संगीतिका करून आम्ही, त्यामुळे काय होतंय की त्याचा एक संगीतिका म्हणून फॉर्म तसाच राहतोय. ती गाणी म्हणून येत नाहीयेत, ते सीन्स आहेत जे गात आहेत. बरोबर. क्या बात आहे. तू इतक्या माध्यमांमध्ये सतत काम करत असतोस, म्हणजे नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, आणि आता वेब सिरीज सुद्धा, आणि हिंदीमध्ये सुद्धा तू आता बऱ्यापैकी हळूहळू दिसायला लागलायस. म्हणजे सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ असेल किंवा मगाशी तुझ्या हिस्ट्री सिनेमाचा उल्लेख केलास, तो आता येईल सिनेमा. काही जण असं मानतात की आपण जर सतत दिसत राहिलो सगळीकडे, तर मग आपल्या येणाऱ्या सिनेमाला लोक येणार नाहीत किंवा आपली ती एक्सक्लुझिव्हिटी राहणार नाही. तशी भीती तुला कधीच आतापर्यंत वाटली नाही? तू हे कसं जमवलंस? मी एकसारखं कधी दिसणार नाही एवढं जमवलं मी. ओके. म्हणजे ऍक्टर म्हणून भले माझे 5 डेली सोप चालू होते, पण त्या 5ही डेली सोप मध्ये माझे कॅरेक्टर्स वेगळे होते. ओके. माझा लुक वेगळा होता. माझं असणं वेगळं होतं तिकडचं. ओके. त्याच्यामुळे मला ती कधीच भीती वाटली नाही. म्हणजे 8, 8:30, 9 असे माझे लागोपाठ डेली सोप चालू होते झी वरती. त्याच वेळेस 8:30ला ईटीव्हीला चालू होता, त्याच वेळेस दुपारी 4:30ला दूरदर्शनला चालू होतं, त्याच वेळेस कळा चालू होतं, त्याच वेळेस सिनेमे चालू होते. पण ती मला भीती कधीच वाटली नाही, कारण याची काळजी मी ऍक्टर म्हणून घेतो की एकसारखी भूमिका मी नाही करत. ओके. म्हणजे मी या चित्रपटात असा दिसलोय तर मी त्याच्या पुढच्या चित्रपटात माझा पूर्ण वेगळा रोल असेल, माझा लुक वेगळा असेल. त्यामुळे ते माझ्या डोक्यात असतं. आता लोकमान्य टिळक केल्यानंतर लोकमान्य टिळक माझ्याकडे परत आले वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून की ह्याच्यात एक सीन, मग ही सिरियल करतोय. पुन्हा नाही, लोकमान्य टिळक एकदा झालेत. पुन्हा मी त्या गेटअपमध्ये तुम्हाला आयुष्यात दिसणार नाही. बालगंधर्व कधीच दिसणार नाही. चुकून पण मी तुम्हाला साडीमध्ये एकाही भूमिकेत दिसणार नाही. त्यामुळे हे मी पाळतो आणि हे मी कितीही पैसे मला दिले तरी सुद्धा परत नाही. कारण पैसे देऊन जर मी ते केलं तर त्याचा मला त्रास होईल आणि गिल्ट घेऊन अभिनय केलेला मला नाही आवडत. मला असं वाटतं मी माझ्या मतानी, माझ्या समाधानासाठी, माझ्या आनंदासाठी मी इथे आलेलो आहे. त्यामुळे मला काम करताना गिल्ट नकोय कुठलाही, किंवा कुठलंही वेगळं ओझं घेऊन मला अभिनय नाही करायचा आहे. त्यामुळे मी सतत सगळीकडे दिसतो. मी डेली सोपमध्ये दिसतो, मी फिल्ममध्ये दिसतो, पण माझं तिथलं दिसणं असणं सगळं वेगळं असतं. हे मी कसोशीने पाळतो. प्रेक्षकांनी नेहमी म्हणावं तू भेटशी नव्याने. तू भेटशी नव्याने. करेक्ट. तू भेटशी नव्याने या मालिकेमुळे एआय बद्दल बरीच चर्चा झाली, आणि उलट सुलट प्रकारची चर्चा झाली. पण दिग्दर्शक म्हणून तू एआय तंत्रज्ञानाकडे कशा प्रकारे पाहतोयस? म्हणजे येणाऱ्या काळात त्याचा वापर करून काही नवीन गोष्टी करता येऊ शकतात, असं काही तुझ्या डोक्यात सुरू असतं? पूरक म्हणून त्याचा वापर करणं योग्य आहे. एआय ही तुझी रिप्लेसमेंट नाही असू शकत. बरोबर. मला कायम असं वाटतं की कुठल्याही कलाकारामध्ये फसण्याचे जे चान्सेस असतात ना कलाकृती, ते एआय मध्ये नाही आहेत. आणि ते फसण्याचे चान्सेस असतात म्हणूनच कलाकार आहे आणि म्हणूनच तो माणूस आहे. की आपण चुकत असतो, आपण कमी पडत असतो, तरी आपण प्रयत्न करत असतो. ती जी माणसातली गंमत आहे ना, ती एआय मध्ये नाहीये. तो आला की ते खूप पॉलिश्ड होईल, बरोबर. संगमरवरी होईल, असं सगळं असं एकासारखं सगळं व्हायला लागेल आणि त्याच्यात तो रॉनेस निघून जाईल. मला असं वाटतं की कलाकारांची गंमतच त्यांच्या रॉनेसमध्ये आहे. की तो कुठल्या मूडमधनं एखादी कलाकृती सादर करतो, मग कधीतरी प्रयोग फसतो, कधीतरी असा होतो की असा कधी झालाच नाही. असं एआयचं नाही होणार. तो एकसारखंच करत राहणार. तो ग्रो होईल, पण तो पॉलिश ग्रो होईल.
त्याच्यातल्या चुकण्याच्या शक्यता तो इतका परफेक्ट होईल की इतकं परफेक्ट असण्याची आपल्याला सवय नाहीये खरंय. माणूस म्हणून. खरंय, त्याच्यामुळे तो रिप्लेसमेंट नाही असू शकत, तो पूरक असू शकतो. एखादी गोष्ट मी हा विचार केला एआय करताना की समजा बालगंधर्वमध्ये एआय आलं असतं बालगंधर्वाच्या काळात आणि बालगंधर्वांचे जुने फोटोचा एआय करून तो माझ्या चेहऱ्यावरती टाकला असता, तर काय झालं असतं? लोकांना एक अरे बालगंधर्वांना पाहिलं. पण मग सुबोध भावेनी त्याचा चेहरा नसताना त्याच्या कामामधनं किंवा सुबोध भावेने दुसऱ्या कोणी तसा चेहरा नसताना त्याच्या कामामधनं जे आपल्याला सांगितलंय ते कुठे गेलं असतं. खरंय खरंय. त्यामुळे एआय हे पूरक म्हणून ठीक आहे. एखादं सीनला उठाव देण्यासाठी, एखाद्या व्यक्तिरेखेला उठाव देण्यासाठी म्हणून ठीक आहे. पण ती रिप्लेसमेंट नाही असू शकत. शेवटचा प्रश्न विचारेन की बायोपिक वरनं बरीच मी मगाशी म्हटलं तसं थट्टा मस्करी सुद्धा होते, बरीच चर्चा होते. पण तुझ्या स्वतःसाठी अशी कुठली भूमिका आहे जी ड्रीम रोल सारखी आहे? नाही, बायोपिक अजिबातच नाहीये. पण एक भूमिका आहे ज्याच्यावर मी 15 वर्ष स्क्रिप्टवरती काम करतोय. अरे बापरे, बरं. आणि आता ते मला असं दिसतं की आता ते दृष्टिक्षेपात आलंय, इंटरव्ह्यूपर्यंत झालंय आणि कदाचित पुढच्या 1-2 महिन्यात त्याचं माझं लिखाण संपेल. बरं. बालगंधर्व झाल्या झाल्या मी त्याची संहिता करायला घेतली आणि ती खूप अवघड आहे. ती व्यक्तिरेखा पण अवघड आहे, तो चित्रपट करणंही अवघड आहे. पण तरी मला तो करायचा आहे आणि ते मी करणार. ते म्हणजे ययाती. हो, आणि ती भूमिका मला बरोबर करायची. बरोबर. तू ठाण्याला याच्याबद्दल बोलला हो. होतास मॅजेस्टिक गप्पामध्ये. तेव्हापासून हे चालूच आहे माझं. तेव्हापासून चालू आहे. वा 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 वा. आता क्या कुठे बात त्याला आकार मिळालाय आणि आता आता त्याच्यावर असं वाटतंय की हा आता हा चित्रपट होऊ शकेल. वा वा वा. त्यामुळे ते एक स्वप्न आहे माझं, ते करायचं. कमाल कमाल. धन्यवाद सुबोध. थँक्यू. कसलेही मानापमान नाहीत आयुष्यात. काही नाही. साधं सरळ आणि तरीही सुबोध असं तुझं आयुष्य या इंडस्ट्रीमधलं. आणि म्हणूनच तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा या नवीन वर्षाच्या सुद्धा, मानापमानसाठी सुद्धा, Thank you. कालसूत्रासाठी सुद्धा आणि संत Thank you. तुकारामसाठी Thank you. सुद्धा Thank you. आणि तुझ्या येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी. Thank सुबोध, शेवटी तुला एक छोटीशी भेट द्यायची आहे. ही बी बिरबल कडून भेट आहे, डायरी आहे याच्यामध्ये आणि पोस्टकार्ड आहेत. तू अनेक ठिकाणी फिरत असतोस तर तिथले काही पोस्टकार्ड तुला वा, 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 याच्यामध्ये वा. दिसतील Thank you. आणि स्टिकर आहेत. तर अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स बी बिरबलचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही Amazonवरून ते विकत घेऊ शकता. मी लिंक तुम्हाला देतोय. मला वाटतं की सुबोधने जे मेकिंग बद्दल सांगितलं मानापमानच्या, ते सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघताना आपल्याला आणखीन मजा येईल की ती संगीतिका नेमकी कशा पद्धतीने आहे. सुबोध, तू जर आमच्या प्रेक्षकांना आवाहन केलंस की हा आमचा चॅनल सबस्क्राईब करावा शेवटी, तर ते ऐकतील तुझं? नाही, मला असं वाटतं की मी सांगण्याच्या आधीच अनेकांनी सबस्क्राईब केलाय. अमोल स्वतः एक उत्तम मित्र आहे, पत्रकार आहे, अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे आणि विचारपूर्वक एखाद्या माणसाला बोलतं करणं हा त्याचा स्थायी भाव आहे. या त्याच्या पॉडकास्टच्या निमित्ताने देखील त्यांनी अनेक लोकांना आजपर्यंत तुमच्या समोर आणलंय आणि खूप उत्तम पद्धतीने मी स्वतः त्याचा चाहता आहे आणि मी स्वतः त्यातले अनेक इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत न चुकता. तर मला खात्री आहे तुम्हाला ते इंटरव्ह्यूज नक्कीच आवडतील आणि तुम्ही हा चॅनल लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअर देखील कराल. नवीन वर्षाच्या तुम्हाला देखील सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. संगीत मानापमान 10 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होतोय. आवर्जून आपल्या सगळ्या जवळच्या माणसाला घेऊन हा चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद. सुबोधला तुम्ही इथे बघितलं, आता 10 जानेवारीला मोठ्या पडद्यावर भेटूयात. थँक्यू.